अवघ्या 1,500 लोकवस्तींच्या ग्रामपंचायतीमध्ये 27,397 जणांच्या जन्म नोंदी तर मृत्यूच्या 7 नोंदी आढळून आल्या आहेत। हा प्रकार यवतमाळमधील आर्णी तालुक्यातील शेंदूरसनी ग्रामपंचायतीमध्ये घडलाय। ग्रामपंचायतीतील या सॉफ्टवेअर घोटाळ्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय आणि या प्रकारामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा निबंधक आणि गावकरी अक्षरशः चक्रावून गेलेत। या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून अधिकाऱ्यांना या प्रकरणाची तातडीने चौकशी सुरू केली आहे। हा सायबर फ्रॉडचा प्रकार असल्याने या प्रकरणी आता यवतमाळ शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पाहुयात याच संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। 1,500 लोकवस्तीच्या गावात 27,000 जन्म नोंदी। नोंदीतील तफावतीमुळे अधिकारीही बुचकळ्यात। सॉफ्टवेअर घोटाळ्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस। राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रामार्फत होणार चौकशी। ग्रामपंचायतीतील जन्म मृत्यू नोंदीत फेरफार झाल्याची बाब सर्वप्रथम कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने संबंधितांना सांगितले। जन्म मृत्यू नोंदीत अचानक झालेला बदल अधिकाऱ्यांसाठीही धक्कादायक होता। त्यांनी ही बाब त्वरित मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सांगितली। या नोंदी संशयास्पद असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायतीत नोंदी होणं शक्य नाही। नोंदीच्या तांत्रिक तपासांती या नोंदी सायबर फ्रॉड असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या प्रकरणी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करून शेंदूरसनी ग्रामपंचायतीस भेट देऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेत। ग्रामपंचायतीमध्ये 27,927 इतक्या जन्म मृत्यूच्या नोंदी आढळून आल्या। या तपासासाठी तांत्रिक मदत म्हणून सायबर सेलची सुद्धा आम्ही मदत घेत आहोत आणि इतर काही कागदपत्रे किंवा ती नेमकी प्रक्रिया काय आहे ही प्रक्रिया जाणून घेण्यासाठी DHO ऑफिस म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयाचे सुद्धा कागदपत्र मिळवून त्या अनुषंगाने सुद्धा पुढील तपास करीत आहोत। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय। हा सायबर फ्रॉड असल्याची दाट शक्यता असल्याने हे प्रकरण आता राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राकडे अधिक चौकशीसाठी पाठवण्यात आलंय। तेथील प्राथमिक चौकशीत सायबर फ्रॉड असल्याचं सांगितलं जात आहे। शेंदूरसनी हे अवघ्या 1,500 लोकसंख्येचे गाव आहे। गावाच्या लोकसंख्येपेक्षा जन्माच्या नोंदी आढळून आल्याने ग्रामपंचायतीसाठी हा मोठा धक्का होता। गावात ज्या समाजाचे वास्तव्य नाही अशाही लोकांची नावं यात होती। या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीला शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। जिल्हा लेवलची टीम आमच्या गावामध्ये आल्यानंतर त्यांनी जेव्हा या प्रकरणाची सर्व चौकशी केली तर त्यांच्या अशा निदर्शनास आलं की हे सायबर क्राईम म्हणा किंवा साईड हॅकिंगचा प्रकार त्यांना असं वाटलं। आम्हा सर्व गावकऱ्यांची सुद्धा अशी अपेक्षा आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन यामध्ये जो कोणी गुन्हेगार असतील किंवा जो कोणी हा प्रकार संबंधितांनी केला असेल त्यावरती कठोरात कठोर कार्यवाही झाली पाहिजे। या प्रकारानंतर यवतमाळ जिल्ह्यातील सर्व निबंधकांना जन्म मृत्यू दाखले काढण्यासाठी असलेला CRS ID, पासवर्ड आणि OTP तर कुणाला देऊ नये अशा सूचना दिल्या आहेत। सायबर फ्रॉड हा केवळ आर्थिक व्यवहारापुरता मर्यादित राहिला नसून हॅकर आता कोणता डेटा कसा मिळवतात आणि त्यात गैरव्यवहार करतात त्याचे हे उत्तम उदाहरण समोर आलंय। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।